ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 15. तारकासुराचा जन्म व तपश्चर्या. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, माझ्याकडून वरदान प्राप्त केल्यावर वज्रांग स्वगृही परतला. काही दिवसांनी वरांगीने त्याच्यापासून गर्भधारण केला. तो अनेक वर्षे आपल्या तेजाने वाढत राहिला. यथावकाश ती प्रसूत झाली. तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याचे शरीर विशाल होते, तो दणकट होता. त्याचा जन्म होताच संपूर्ण विश्वात मोठी खळबळ माजली. चहूकडून उपद्रव होऊ लागले. विजांचा कडकडाट होऊ लागला. मेघांच्या गर्जनाने अंतरिक्ष दणाणले. उल्कापात होऊ लागले. सर्व दिशा पेटून उठल्या. धरणीकंप होऊ लागले. नद्यांना महापूर आले. समुद्र खवळले. वादळी वारे तीव्र गतीने वाहू लागले. हजारो वृक्ष उन्मळून पडले. सूर्याला राहूने गिळले. सर्वत्र अंधार पसरला. पर्वतांच्या गुहांमधून भयसूचक ध्वनी ऐकू येऊ लागले. कोल्हे कुई आणि घुबडांच्या घुतकारांनी वातावरण भरून गेले. गाववस्त्यांवर गिधाडे घिरट्या घालू लागली. पशु झुंडींनी पळू लागले. पक्ष्यांनी घरटी सोडून उड्डाण केले. कुत्री रडू लागली. पाळीव पशु वारंवार मूत्रत्याग करू लागले. गायींच्या सडातून रक्त पडू लागले. देवमूर्तीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. देवप्रतिमा खाली पडून फुटल्या. सर्वत्र दुर्गंधी पसरली. अज्ञानी लोकांना प्रलयच आला असे वाटले. असो, प्रजापती कश्यपाने नीट विचार करून त्या बालकाचे तारक असे नाव ठेवले. वज्रांग आणि वरांगीने त्याचे चांगल्या प्रकारे लालनपालन केले. तारक वेगाने वाढत होता. तो पर्वतासारखा विशाल आणि विक्राळ दिसू लागला. मोठा झाल्यावर मातेची आज्ञा घेऊन तो तपश्चर्येसाठी मधुवनात गेला. तेथे मला प्रसन्न करण्यासाठी विधीपूर्वक तप करू लागला. सर्वप्रथम त्याने एका पायावर उभे राहून दोन्ही हात वर करून व सूर्याकडे दृष्टी लावून एकाग्र चित्ताने 100 वर्षे तप केले. नंतर पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून आणखी 100 वर्षे तप केले. मग तो 100 वर्षे पाणी पिऊनच राहिला. नंतरची 100 वर्षे वायुभक्षण करून तप करत राहिला. त्याने 100 वर्षे पाण्यात राहून तप केले. 100 वर्षे सपाट जमिनीवर बसून तप केले. 100 वर्षे अग्नीचा ताप सहन करून तप केले. 100 वर्षे खाली डोके वर पाय करून तप केले. 100 वर्षे हात जमिनीला टेकून व सर्व शरीर हवेत पेलून तप केले. त्यानंतर 100 वर्षे पायांनी झाडाची फांदी पकडून लोंबकळत व खाली तोंडाने अग्निहोत्राचा पवित्र धूर ग्रहण करत तप केले. अशा प्रकारे ज्या तपश्चर्येचे नुसते वर्णन ऐकून मन भयकंपित होते, ती भयंकर कष्टप्रद तपश्चर्या त्या महादैत्याने केली. त्या तपाच्या प्रभावाने तारकासुराच्या शरीरातून महातेज प्रकट होऊ लागले. ते देवांना दग्धप्राय करू लागले. त्या उपद्रवाने देव आणि मुनी अत्यंत संत्रस्त, भयभीत आणि दुःखी झाले. हा दैत्य आपले पद घेणार या कुशंकेने इंद्र अस्वस्थ झाला. परमेश्वर अकालीच प्रलय करत आहे की काय या संशयाने त्रैलोक्यात खळबळ माजली. तेव्हा सर्व देव आणि ऋषी माझ्याकडे आले. त्यांनी अत्यंत व्याकुळ होऊन सर्व वृत्तांत सांगितला. मग मी तारकासुरापाशी गेलो व म्हणालो, वत्सा, तुझी दुस्सह तपश्चर्या पाहून मी अगदी संतुष्ट झालो आहे. तरी इष्टवरदान मागून घे. तेव्हा तारकासुराने मला वंदन केले, माझी स्तुती केली व म्हणाला, पितामह, मला वर देण्यासाठी तुम्ही स्वतः येथे आला आहात. आता मला कोणतीही गोष्ट असाध्य नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला 2 वर द्या. पहिल्या वराने तुम्ही निर्माण केलेल्या या जगात
मलाच सर्वाधिक बलवान करा आणि शिववीर्यापासून उत्पन्न झालेल्या पुत्राकडूनच माझा वध होईल असे दुसरे वरदान द्या. मी त्याला मनोवांछित वर देऊन स्वस्थानी परतलो. तपश्चर्येची फलप्राप्ती झाल्यावर तारकासूर प्रसन्न मनाने आपल्या शोणितपूर नामक नगरात परतला. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी माझ्या आदेशानुसार त्रैलोक्याचा अधिपती म्हणून त्याला अभिषेक केला. तेव्हापासून तो त्रिखंडावर शासन करू लागला. त्याने इंद्रादिकांना त्यांच्याकडील सर्व प्रसिद्ध रत्ने त्यांच्या स्वाधीन करण्यास सांगितली. त्याच्या भीतीपोटी इंद्राने ऐरावत, कुबेराने 9 निधी, वरुणाने शुभ्र घोडे, ऋषींनी कामधेनू, सूर्याने उच्चैश्रवा अश्व व अन्य देवांनी त्यांच्याकडील सर्व अमूल्य वस्तू त्याला अर्पण केल्या. त्यामुळे त्रैलोक्यातील समस्त श्रेष्ठ रत्ने त्याच्याकडे आली. या व्यतिरिक्त त्याने ज्या ज्या सर्वोत्तम वस्तू पाहिल्या त्या बलपूर्वक हरण केल्या. त्याच्या राज्यात सूर्य इतरांना दुःख होणार नाही एवढीच उष्णता प्रसारित करत असे. पृथ्वी नांगरणी वगैरे केल्याशिवायच पिके देत असे. वारा नेहमी अनुकूल वाहत असे. प्रजा त्याच्या इच्छेनुसारच वागत असे. त्याने देवतांच्या आणि पितरांच्या भागावरही आपला अधिकार दाखविला. त्रैलोक्य वशीभूत करून तो स्वतःच इंद्र झाला. त्याने देवांना पदच्युत करून त्यांच्या स्थानांवर असुरांची नेमणूक केली आणि पदभ्रष्ट देवांना आपली सेवा करण्यासाठी ठेवले. निरंकुश सत्ता हाती आल्याने तो उन्मत्त झाला. स्वैराचार करू लागला. तो कोणालाही जुमानत नसे. त्याचे अत्याचार दिवसेंदिवस वाढू लागले. त्याच्या भीतीने सर्व जग थरथर कापू लागले. अध्याय 15 समाप्त. ओम नमः शिवाय.